आपल्या सोबत या ठिकाणी जुळून आहेत उमेश पाटील, हे राष्ट्रवादीचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या ठिकाणी प्रवक्ते आहेत. सर, एकंदरीत काय सांगाल, या ठिकाणी बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती, परंतु या ठिकाणी निवडणूक लागली गेली. महायुतीच्या माध्यमातून देखील अनेक प्रयत्न या ठिकाणी झाले. त्यामध्ये फक्त या ठिकाणी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची फक्त मनधरणी करण्यामध्ये यश आलं. परंतु आता सध्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी उतरले. काय सांगाल? हे पहा, लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार ज्यांना ज्यांना आहे ते निवडणुकीला अर्ज भरतात आणि त्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे. परंतु अजितदादाच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर आणि अजितदादासारखा एक लोकोत्तर नेता ज्या पद्धतीने त्यांचं अपघाती निधन झालं, त्यामुळं महाराष्ट्राच्या घराघरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोककळा पसरली आणि बारामतीच्या जनतेच्या बाबतीमध्ये तर त्या धक्क्यातून अजून ही जनता सावरलेली नाही. आणि त्यांच्या धर्मपत्नी निवडणुकीला उभारलेल्या असताना काही संवेदनशीलता राजकारणाच्या संदर्भानं दाखवली गेली पाहिजे. निवडणुका म्हटलं की एकमेकावर टीका टिप्पणी आली, प्रचाराच्या निमित्तानं सभा आल्या, सभेच्या निमित्तानं एकमेकाची उणीधुणी काढणं आलं आणि दादाच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या टीका टिप्पणीमुळं कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण पुन्हा अजून गढूळ करणं योग्य नाही. अगोदरच ही बारामती जनता दुःखामध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं दुःख अजून टोकरणं हे योग्य नाही. म्हणून करता अनेक जणांनी अर्ज भरले असले तरी सुद्धा त्यांनी माघारी देखील घ्यायची तयारी केलेली आहे. आणि प्रमुख राजकीय पक्षांनी, जे आमचे विरोधक आहेत, त्यामध्ये शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पवारसाहेब असतील, यांनी या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उभा करणार नाही अशा पद्धतीची जनभावनेचा आदर करणारी भूमिका घेतली. आणि अशी परिस्थिती असताना काँग्रेस पक्षाची जागा महाविकास आघाडीमध्ये बारामतीची नसताना त्यांनी या ठिकाणी निवडून येण्याची अजिबात खात्री नसताना उमेदवार उभा करण्याचा निर्णय काय तर्क लावून घेतला ही माहिती नाही. परंतु त्यामुळं या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेच्या संदर्भात आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेतृत्व असंवेदनशील आहे की काय, अशा पद्धतीची जनभावना त्यातून त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे निर्माण झाली. आणि यामुळं बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. अजूनही 9 तारखेपर्यंत अर्ज परत घेण्याची मुदत आहे. अजितदादासारख्या लोकोत्तर पुरुष अशा पद्धतीने विमान अपघातामध्ये दुर्दैवी पद्धतीनं त्यांचं निधन झाल्यानंतर होणारी पोटनिवडणूक जी आहे, त्यांच्या धर्मपत्नी त्या ठिकाणी उमेदवार असताना बिनविरोध करून देऊन त्या अजितदादांना एक आदरांजली अर्पण करण्याची संधी ही प्रत्येकालाच आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. आणि म्हणून करता ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्या नेत्याच्या आदरांजली ते अर्पण करावी अशा पद्धतीची एक भावना सर्वसामान्य मतदारामध्ये आहे. आणि मतदाराच्या भावनेचा आदर करण्याच्या करता म्हणून या निवडणुकीला बिनविरोध करण्याच्या करता म्हणून सर्वजण प्रयत्न करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तसं आवाहन केलेलं आहे. नक्कीच. आज या निवडणुकीच्या रिंगणातून देखील लक्ष्मण हाकेंनी माघार घेतलेली. काय त्यांना काय पक्षाच्या वतीने असते किंवा माहितीच्या वतीने असते, काय शब्द दिले गेलेत का, काय नेमकं काय? प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीच्या संदर्भात अगोदर निवडणूक लढण्याच्या बाबतीमध्ये भूमिका जाहीर केली होती. त्यांनी या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये चाचपणी करण्याच्या करता दौरा केला. त्यावेळेला कदाचित त्यांच्या हे लक्षात आलं असेल की या बारामती विधानसभा मतदारसंघातला सर्वसामान्य जनता जी आहे अगोदरच शोकसागरामध्ये आहे, दुःखामध्ये आहे आणि ती अजितदादांवर प्रचंड प्रेम करणारी आहे. या भागात फिरल्यानंतर त्यांना अजितदादांनी सर्व समाज ला डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही पद्धतीचा जातीभेद न करता, धर्मभेद न करता सर्व समाजाकरता अजितदादांनी या भागात काम केलेलं आहे. त्यामुळं जातपात न मानणारा, धर्मभेद न करणारा असा जो नेता आहे, या नेत्याच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवणं योग्य राहणार नाही असं त्या ठिकाणी त्यांचं मत तयार झालं असावं. आणि त्या भावनेतूनच त्यांनी या निवडणुकीमधून त्या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याबद्दल मी सुनेत्रा वहिनींच्या वतीनं, पारदादा आणि जयदादाच्या वतीनं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आदरणीय आमचे तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील आणि आमचा संपूर्ण पक्ष त्यांचा आभारी आहोत. नक्कीच. आता या काळामध्ये काँग्रेस देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये, तर काँग्रेसच्या आता कशा प्रकारची आता या ठिकाणी मनधरणी केली जाईल काय? हे पहा,
हा प्रसंग कुणाची मनधरणी करण्याचा प्रसंग नाहीये. हे प्रत्येकानं आपापली भूमिका जी आहे ती समजून घेण्याचा विषय आहे. काँग्रेस पक्षाची मुळात अशी जागा नाही. महाविकास आघाडी, एक तर त्यांनी आमच्यात आघाडी महाविकास आघाडी राहिली नाही असं तरी जाहीर करावं. आता आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत हे तरी जाहीर करावं. उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका, पवार साहेबांची भूमिका, जागा त्यांची नसताना मग आता तुतारीने जागा काँग्रेससाठी सोडून दिली का, असं त्या ठिकाणी आहे का? आणि त्यांच्या या भूमिकेमुळं महाराष्ट्रातल्या जनभावनेला कुठंतरी धक्का पोहोचलेला आहे. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे, एवढा मोठा पक्ष आहे, या पक्षाला एक मोठी पार्श्वभूमी आहे. आणि इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधींना त्या ठिकाणी 2 तासात शपथ दिली गेली होती. त्यांना पंतप्रधान म्हणून देशानं स्वीकारलं. त्यांनी कुठली निवडणूक लढवली होती का? थेट आपण पंतप्रधान म्हणून त्यांना शपथ दिली. त्यांना कुठल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा तरी अनुभव होता का? मग अख्खा देश त्यांना चालवायला आपण दिला. आणि अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे काही प्रवक्ते, काही त्यांचे सोशल मीडिया हँडलर्स हे पारदादा पवार यांचं वक्तृत्व, यांचं भाषण, त्यांचं बोलणं याच्यावर टीका टिप्पणी करतात. काय त्यांना त्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार आहे? ज्या निवडणुकीमध्ये अजितदादा जाऊन 2 महिने झालेले नाही, त्या परिवारावर केवढा मोठा दुःखाचा डोंगर आहे. आणि त्या कुटुंबातल्या व्यक्तीवर आपण अशा पद्धतीनं खालच्या भाषेत जाऊन टीका करणं हे काही योग्य नाही. आम्ही विचारलं का की राजीव गांधी यांना पंतप्रधान देशाचं केलं तेव्हा त्यांना कुठला अनुभव होता? किती भाषणं त्यांनी आधी केली होती? किती सभा त्यांनी गाजवल्या होत्या? आणि मग त्या सभा बघून आणि भाषणं बघून त्यांना आपण पंतप्रधान केलं होतं का? मग काँग्रेस पक्षाचं होतं म्हणून ते मोठं व्यक्तिमत्व होतं. मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादांचा मुलगा आहे म्हणून त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलायला मोकळे आहोत का? त्यामुळे असं कुणीही एकमेकावर बोलू नये. आम्हाला पारदादा पवार यांना सांगायचं काय आहे की तुम्ही जनभावना एकीकडे आहे. महाराष्ट्राची जनभावना काय सांगते की अजितदादाला या ठिकाणी आदरांजली म्हणून एक निवडणूक त्यांची ही बिनविरोध करून दिली पाहिजे, त्या परिवारासाठी दिली पाहिजे, ही जनभावना आहे. त्या जनभावनेपासून तुम्ही कुठेतरी दूर जात आहे, म्हणूनच तुमच्या पक्षाचा ग्राफ जो आहे तो खाली खाली येत चालला. हा त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यातून उलट तुम्ही आत्मबोध केला पाहिजे. हा त्यात तुम्हाला कमी लेखण्याचा विषय नाहीये. काँग्रेस पक्षाला कोणी कमी लेखत नाहीये. परंतु तुमचा महाराष्ट्रातले पक्षश्रेष्ठी वरच्या त्यांच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना काही नीट फीडबॅक देत नाहीत का? का त्यांनी असं सांगितलंय की बारामतीची इलेक्शन आपण जिंकू शकतो? बरोबर आहे. लहान मुलाला पण माहित आहे की बारामतीची निवडणूक कुणीही त्या ठिकाणी विरोधामध्ये उभारून जिंकू शकत नाही, हे सगळ्याला माहित आहे. मग पडायसाठी आणि डिपॉझिट घालून घेण्याच्या करता राष्ट्रीय पक्षाचा वापर होऊ द्यायचा का? या करता म्हणून जर त्या ठिकाणी आपल्याला काही आत्मचिंतन करण्याच्या करता म्हणून पारदादा जर काही बोलले असतील तर त्या बोलल्यानंतर उलट सुलट त्यांना कशाही पद्धतीने आडवं तिडवं बोलणं हे काही योग्य नाही. मग आमच्याकडून त्यांना फोनच गेले नाहीत, गेले तर उशिराच गेले, हा काय अहंकाराचा विषय आहे का? अजितदादाचा अपघाती निधन या पार्श्वभूमीवर तुम्ही स्वतःहूनपणे जाहीर करायला पाहिजे. मग त्या संदर्भानं काही टिप्पणी झाली तरी सुद्धा 9 तारखेपर्यंत वेळ आहे आणि अर्ज त्या ठिकाणी परत घेण्याच्या करता काँग्रेस पक्ष निश्चितपणे आत्मचिंतन करेल. त्यांचे राज्यभरातले सगळे नेते जे आहेत त्यासाठी ते प्रयत्न करत असावेत अशी आमची माहिती आहे आणि ते अर्ज परत घेतील. नक्कीच. आता तुम्ही म्हणताय ते आत्मचिंतन करते, पण काल पार्थ पवारांचं कालचं जे विधान झालं डाऊनफॉलचं, त्याच्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आक्रमक या ठिकाणी भूमिका देखील त्यांनी मांडलेली, त्यांनी देखील त्यांची आक्रमकता दाखवली. काय वाटते तुम्हाला ह्या संपूर्ण ह्या प्रकरणामध्ये? तेच तर बोललो मी आता. काय वाटते ते म्हणजे तेच तर मी आता बोललो ना, तुम्ही विचारायच्या आधीच मी ते सांगितलंय की काँग्रेस पक्षाचा डाऊनफॉल याचा अर्थ असा नव्हे की काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकत नाही असं आम्हाला म्हणायचं नाहीये. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं मागच्या 10-15 वर्षामध्ये निर्णय घेत आहात आणि आपला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं निर्णय प्रक्रियेतल्या लोकांनी निर्णय घ्यायला पाहिजेत ते उलट तुम्ही जनभावनेच्या विरोधात जाऊन निर्णय घेताय. अजितदादांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर महाराष्ट्रातील जनभावना ती निवडणूक बिनविरोध व्हावी अशी असताना तुम्ही ती निवडणूक तुमची जागा नसताना बळजबरी पडण्यासाठी डिपॉझिट घालवून घेण्यासाठी लढताय. एखाद्या अपक्ष उमेदवाराचं कोणाचं डिपॉझिट गेलं हरकत नाही, समजू शकतो, परंतु राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं ते शोभणार आहे का काँग्रेसला? असे जे निर्णय घेतात त्या असे निर्णय जर तुम्ही घेत गेलात कायम सारखंच असे तर त्या पक्षाचा ग्राफ जो आहे तो पुन्हा खाली खालीच येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आरसा दाखवण्याचं काम आम्ही करतोय, त्यात तुम्ही बघायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. नक्कीच. काल देखील पवार साहेबांनी देखील या ठिकाणी एक वक्तव्य केलं, पार्थ पवारला राजकारणात परिपक्व नाही. काय नेमकं कसं पाहतं काय? नाही, पवार साहेब असं नाही म्हणाले,
राजकारणामध्ये बोलण्याच्या अगोदर आपल्याला परिपक्वपणे विचार करावा लागत असतो असं ते म्हणाले आहेत. आणि लक्षात घ्या, पवार साहेब हे आज देशातले सर्वात ज्येष्ठ असं ते व्यक्तिमत्व आहे आणि संसदीय कारकिर्दीमधलं सर्वात सिनियर मोस्ट अशा पद्धतीचं पवार साहेबांची योगदान कारकीर्द राहिलेली आहे. आणि शिवाय ते पारदादा पवार यांचे आजोबा आहेत. घरातले वडीलधारी माणसं असतात, त्यांना त्यांची मुलं, त्यांची नातवंड, अजून त्यांना काही कळत नाही असंच त्यांना वाटत असतं. आणि ती किती मोठी झाली तरी ज्येष्ठांना हे अजून आपल्या मुलांना काही नीटस समजत नाही, अजून जरा त्यांना शिकायची गरज आहे असं ते वाटतच असतं. ती नैसर्गिक मानसशास्त्रीय भावना असते ती. त्यामुळं पवार साहेब जे काही म्हणाले तसं ते पूर्वी म्हणाले होते. परंतु पार्थ पवार यांनी अजितदादांच्या एवढ्या मोठ्या पहाडासारख्या व्यक्तिमत्व अचानक अपघाती निधनामध्ये गेल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा राजकीय अनुभव नसताना पार्थ पवार यांनी त्यांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष हा पूर्ण एकसंध ठेवण्यामध्ये यश मिळवलं. त्याचबरोबर एकही आमदार पक्षातून विचलित होऊन कुठेही इकडे तिकडं जाणार नाही याची काळजी घेतली. ह्या सगळ्या आमदारांनी एकमुखानं सुनेत्रा वहिनींना विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून निवडलं. त्याचबरोबर त्यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड देखील झाली. त्याचप्रमाणे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. ह्या सगळ्या घटनाक्रमामध्ये पार्थ पवार यांनी त्यांचं राजनैतिक कौशल्य जे आहे ते प्रत्यक्षामध्ये दाखवलं ना. बरोबर आहे, उलट त्यांचा जो काही प्रयत्न होता ते सगळे प्रयत्न त्यांचे फेल गेले. मग ते विलिनीकरणाचा मुद्दा असू द्या किंवा अजून कुठलं जे काही त्यांच्या मनात ठरवलेलं असू द्या, ज्या काही गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या त्यात एकाही बाबतीमध्ये त्यांना यश आलं नाही. उलट पार्थ पवार यांनी त्यांचं जे रणनीती आणि कूटनीती ज्याला म्हणू आपण, ज्या पद्धतीनं अजितदादांच्या निधनानंतर सगळं हाताळलं, त्यानंतर हा पक्ष एकसंध ठेवण्यात, या पक्षाचा उपमुख्यमंत्री स्वतः सुनेत्रा वहिनींना करण्यात, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात पार्थ पवारांना यश आलं. मग त्याला अपरिपक्व कसं म्हणता येईल? ते पूर्णपणे परिपक्व आहेत. जरी त्यांना अजून राजकीय अनुभव प्रत्यक्षामध्ये तुम्हाला दिसला नसला तरी सुद्धा ते पवारांचंच रक्त आहे. राजीव गांधी यांना थेट देशाचा पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी कुठल्या काही सभा गाजवलेल्या नव्हत्या, कुठली ग्रामपंचायतची निवडणूक लढवलेली नव्हती, तरी सुद्धा 2 तासाच्या आत राजीव गांधी यांना पंतप्रधान केलं गेलं. देशाचं सर्वोच्च पद आहे आणि त्यांच्या हातात अख्खा देश देऊन टाकला आपण, ज्यांना कसलाच राजनैतिक अनुभव नव्हता. मग पार्थ पवार यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जज करणं आत्ताच योग्य नाही. त्यांनी जे आता स्वतःच्या पक्षात 2 महिन्याच्या बाबतीमध्ये तो पक्ष त्या आमदारांमध्ये तशा पद्धतीनं विश्वास निर्माण करणं, आमच्या पक्षाच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करणं, एक तरी कुठला जिल्हाध्यक्ष, एक तरी कुठला तालुक्याचा अध्यक्ष, एक तरी कुठला वार्डाचा अध्यक्ष अजितदादा गेले म्हणून हातबल होऊन विचलित होऊन पक्ष सोडून गेला का? एक तरी आमदार आज आमच्या पक्षाच्या त्या ठिकाणी भूमिकेच्या विरोधात कुठे गेला का? एक तरी खासदार आजी असो माजी असो हे पार्टीच्या कुठल्याही भूमिकेच्या विरोधात गेले का? सगळ्यांनी मिळून सुनेत्रा वहिनी यांचं पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांना एकमतानं त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडलं. त्यांना राज्याच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवडलं आणि राज्याचं उपमुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांनी मिळून केलं. हे पार्थ पवारांचं यश आहे. ही पार्थ पवारांची रणनीती यशस्वी ठेवलेली आहे. ती पार्थ पवार यांची प्रगल्भता आहे. त्यामुळं त्यांना अपरिपक्व म्हणणं हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. तरी सुद्धा मोठ्या घरातल्या मोठ्या माणसांना, वडीलधारी माणसांना, लहानग्यांना बोलण्याचा अधिकार असतो, तो आम्ही स्वीकारतो. यापूर्वी देखील बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे जास्त उमेदवारांचे अर्ज कधी आले नाही, परंतु आताच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणामध्ये जर आपण पाहिलं 68 अर्ज आणि 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले. कशा प्रकारच्या सर्वांची मनधरणी केली जाणार की काय, कसं वाटते काय? बऱ्याच वेळेला या 53 अर्ज आहेत, त्यातले 2-3 अर्ज सोडले तर बाकीचे जे अर्ज भरलेले आहेत आम्ही माहिती घेतली. त्याच्यामध्ये त्या संबंधित जिल्ह्याच्या बाहेरचे लोक आहेत, त्यांचा काय उद्देश आहे माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये अर्ज भरणाऱ्यांचे सूचक जे आहेत आणि अनुमोदक आहेत, ते सूचक आणि अनुमोदक यांच्या सह्याच नाही आहेत. काही जणांची नावं नुसतं US पाटील असे फर्स्ट नेम करून टाकले आहेत, काही जणांची नुसतीच आडनावं लिहिलेली आहेत, परंतु ते ऑब्जेक्शन घेतलं तरी ते इलेक्शन पिटिशन मध्ये जात, त्यामुळे अर्ज त्यांचा वैध होतो. आता
काही लोकांचं असं आहे की कुठेतरी गावामध्ये त्याचं एखाद्या वस्तीवर त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही आहे किंवा एखाद्या लाईटचा डीपी नाही आहे आणि मग त्याला त्या ठिकाणी लोड शेडिंगचा सामना करावा लागतो. त्या ठिकाणी त्याच्या मोटरी जळतात. मग त्यांनी त्या ठिकाणी त्याच्याकडे गावातल्या गावपुढाऱ्यांनी कुणी लक्ष दिलेलं नाही. गावातला कुठल्या तरी नेता पुढारी याच्याकडून कुणाची तरी बाबतीमध्ये काय अन्याय वगैरे झालेला असू शकतो. त्याचा राग काढण्याच्या करता किंवा मला त्या निमित्तानं विचारायला तरी येतील म्हणून काही जणांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये निश्चितपणे बरेच अर्ज हे विड्रॉल होतील. महत्वाचा प्रश्न विचारतोय आता. स्वर्गीय अजितदादाच्या शिवाय ही निवडणूक होती, काय नेमके तुमच्या भावनेत? मुळात अशी कल्पनाच आम्ही कोणी केलेली नव्हती. अजितदादांच्या शिवाय बारामती म्हणजे ती खऱ्या अर्थानं ती बारामतीच पोरकी झाल्यासारखी वाटते. परंतु आज त्या कुटुंबावर, त्या परिवारावर आणि ह्या बारामतीकरांवर हा जो आघात झालेला आहे त्याच्यातून सावरण्याच्या करता सगळ्यांनीच त्या ठिकाणी आपल्या संवेदना सद्भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही आणि अशा पद्धतीनं आपण अनेक अपघाताच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीवर पाहतो. परंतु कधीतरी ती वेळ आपल्यावरच येईल असं आपल्याला कधी वाटत नसतं. परंतु अजितदादाच्या जाण्यामुळं प्रत्येकाला ती स्वतःच्याच कुटुंबावरती वेळ आली अशी महाराष्ट्रातल्या जनतेची भावना झाली. ते प्रचंड धक्का आणि दुःख आहे. ह्या राज्याचं फार मोठं नुकसान झालं, देशाचं फार मोठं नुकसान झालं. एवढा तळफेनं काम करणारा, एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत या राज्याकरता मेहनत घेणारा, शेवटच्या श्वासापर्यंत कामातच वेगळा असलेला हा नेता अचानक निघून गेल्यामुळं या राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. ते नुकसान कधीच भरून निघणार नाही. बारामतीकर तर ते विसरूच शकणार नाहीत. बारामतीचं जे आज वैभव दिसतंय हे वैभव केवळ आणि केवळ अजितदादांच्या 30 वर्षाच्या अथक परिश्रमाचा परिणाम आहे आणि त्यांच्या नंतरची होणारी ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं वेदनादायी आणि दुःखदायी आहे. परंतु निवडणुकीची ही प्रक्रिया संविधानानं त्या ठिकाणी आपल्याला कायद्यानं जे काही घालून दिलेली व्यवस्था आहे ती आपल्याला स्वीकारावी लागते आणि म्हणून करता सुनेत्रा वहिनी आज त्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभ्या आहेत. अजितदादांच्या नंतर पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये आम्ही अजितदादांचं व्यक्तिमत्व शोधत आहोत. ते निश्चितपणे जनतेचं समाधान या पुढच्या पिढीमधून होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. नक्कीच विजय कसा असेल आणि किती मताधिक्याने विजय होईल, काही नेमका विश्वास आहे तुमचा? देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सर्व विधानसभामध्ये जिथं कुठं सर्वाधिक मताधिक्य मिळालेलं असेल आजपर्यंतच्या जेवढ्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये त्याच्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य घेऊन सुनेत्रा वहिनी या देशातलं सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या विधानसभेच्या आमदार म्हणून रेकॉर्ड करतील. जे रेकॉर्ड भविष्यातही कोणाला तोडता येणार नाही अशा पद्धतीच्या रेकॉर्ड ब्रेक मताने त्या निवडून येतील. नक्कीच धन्यवाद. हे होते उमेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि बारामती पोटनिवडणूक विधानसभेचे या ठिकाणी निरीक्षक म्हणून आपल्यासोबत जुळून होते. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.